गोरेगावच्या नेस्को सेंटरमधल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे 2 तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. एकीवर उपचार सुरू आहेत. ऑलमोस्ट रेव्ह पार्टी म्हणावं अशा गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत. नेस्को कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेतलेल्या आणि उपचार सुरू असलेल्या तरुणीनं यापूर्वी सुद्धा ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्ड इथे आयोजित इव्हेंटमध्ये पण एक्स्टसी हे ड्रग्ज घेतले होते अशी माहिती तिने स्वतःच पोलिसांना जबाबात दिली आहे. कॉन्सर्टमध्येच नशेच्या गोळ्या घेतल्या आणि नंतर काय झालं ते आठवतच नसल्याचंही तिने म्हटलंय. त्या मुलीनं नक्की काय सांगितलंय आणि घटनाक्रम नेमका कसा होता ते बघूयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये एका 28 वर्षांच्या मुलाचा आणि 24 वर्षीय मुलीचा अशा दोघांचा मृत्यू झालाय. ते जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शेवटच्या सेमिस्टरमध्ये एकत्र शिकत होते. ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे त्यांच्या 25 वर्षीय मैत्रिणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिने पोलिसांना असं सांगितलं की 11 एप्रिल रोजी ती आणि तिचे 25 कॉलेजचे मित्रमैत्रिणी गोरेगाव पूर्वत असलेल्या नेस्को इथे टेक्नो इव्हेंटसाठी रात्री 9:30 वाजता गेले. त्यांनी ऑनलाईन पासेस खरेदी केले होते. नेस्कोमध्ये आत गेल्यानंतर एका मुलाने तिच्या मैत्रिणीला आणि तिला गोळी दिली. तिनेही ती गोळी घेतली. सगळे 12 वाजेपर्यंत इव्हेंटमध्ये होते. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्डच्या इव्हेंटमध्ये देखील हीच गोळी घेतली होती. गोळी घेतल्यानंतर धुंदी चढली आणि पुढे काय झालं ते आठवत नसल्याचं तिने सांगितलंय. आता या सगळ्यामध्ये नागपूर कनेक्शन सुद्धा समोर आलंय. कार्यक्रमाचे आयोजक नागपूरच्या इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शनचे विहान उर्फ आकाश समळ तसंच नेस्को गोरेगाव आयोजक सन्नी जैन यांना अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही जण येतात याची माहिती असताना सुद्धा त्यांनी प्रत्येकाची कसून तपासणी केली नाही, चौकशी केली नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 तरुणांच्या मृत्यूसाठी हे दोघं कारणीभूत झाल्याचा ठपका सुद्धा त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. कार्यक्रमाला फक्त 10 वाजेपर्यंतची परवानगी असतानाही रात्री 12:30 वाजेपर्यंत कॉन्सर्ट सुरू होता. त्यामुळे पोलिसांच्या अटी शर्तींचं देखील उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक्स्टसी गोळीसारखे NDPS कायद्यानुसार प्रतिबंधित अंमली पदार्थ असल्याचंही त्यांना माहिती होतं अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली आहे आणि आपण आता याच्यानंतर बघणार आहोत की नक्की या सगळ्याचा सिक्वेन्स कसा होता. पण फक्त कॉन्सर्ट संपला आणि लोक घरी गेले असं झालेलं नव्हतं. या इव्हेंटमध्ये एक आफ्टर पार्टी जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती आणि ती कुठे करण्यात आली होती तर तिथे नेस्कोच्या बाहेर रोडवरती ती आफ्टर पार्टी करण्यात आलेली होती, जिथे अर्थात गाणी लावून मुलं मुली नाचत होते. अनेक जण शर्टलेस होते, टॉपलेस होते अशी माहिती सुद्धा या प्रकरणामध्ये आता समोर येते. बरं, मुंबईतली ही एकमेव पार्टी आहे का जिथे असं ड्रग्सचं सेवन झालेलं होतं तर तसंही नाहीये. कारण जी या मुलीवरती आता उपचार सुरू आहेत, जिने नेस्कोमधल्या कॉन्सर्टला गेलेली असताना ड्रग्स घेतले होते, तिनेच असं सांगितलं की जिओ वर्ल्डमध्ये ज्यावेळेला इव्हेंट झाला होता तेव्हा सुद्धा तिने ड्रग्स घेतले होते. म्हणजे हे ड्रग्स जे आहेत ते अगदी सोयीस्कररित्या सगळ्या पार्टीजमध्ये सध्या उपलब्ध होत आहेत. ही माहिती सुद्धा याच्यातनं समोर येते किंवा हे कन्क्लुजन जे आहे ते सुद्धा आता समोर आलंय. आता आपण बघूयात की वेळेप्रमाणे आणि तारखेप्रमाणे घटनाक्रम कसा होता. 11 एप्रिलला 9:30 वाजता विद्यार्थ्यांच्या ग्रुपची कॉन्सर्टला हजेरी लागते. कॉन्सर्टमध्येच ड्रग्सचा पुरवठा असतो. 12 एप्रिलला रात्री 12:30 वाजता विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटायला सुरुवात होते. 12 एप्रिललाच पहाटे 2:30 वाजता 2 तरुणी ट्रॉमा केअरमध्ये दाखल झाल्याची पोलिसांना माहिती मिळते. 12 एप्रिललाच सकाळी 7 वाजता 28 वर्षाच्या मुलाचा लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो. 12 एप्रिललाच दुपारी पोलिसांकडून गुन्हा नोंदवला जातो आणि तपास सुरू होतो. 13 एप्रिलला त्या 2 मुलींमधली जी एक मुलगी आहे तिचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांच्या दरम्यान मृत्यू होतो. या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई आणि कल्याण पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आणि मुख्य ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक केली. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत आहेत. मुंबईतील वनराई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ड्रग्ज पुरवणारा आनंद पटेल याचं लोकेशन कल्याणमध्ये असल्याचं त्यांना कळलं. कल्याण खडकपाडा पोलिसांनी तातडीनं वायले नगरमधल्या मोहन हाईट्स इमारतीत सापळा रचला. पहाटे 5:30च्या सुमारास पोलिसांनी आनंदच्या घरावरती धाड टाकली. सुरुवातीला त्यांनी दरवाजा उघडायला नकार दिला, पण जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडण्याची तयारी केली तेव्हा त्यांनी घाबरून दार उघडलं. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. अटकेत असलेला आनंद पटेल आणि प्रतीक पांडे हे मित्र आहेत.
प्रतीकनं गोरेगावच्या पार्टीसाठी आनंदकडून ड्रग्ज खरेदी केले होते. धक्कादायक बाब म्हणजे आनंद पटेल आणि त्याच्या वडिलांवरती मिळून आतापर्यंत 19 गुन्हे हे या आधीच दाखल आहेत. आनंद पटेल कुरिअरनं सुद्धा ड्रग्ज पाठवायचा अशी माहिती जी आहे ती सुद्धा या सगळ्यामध्ये उघड झाली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 जणांना एकूण अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आनंद पटेल आहे, प्रतीक आहे आणि आणखीन 4 लोक आहेत ज्यांना या सगळ्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. 10 ते 12 लोकांचे जबाब जे आहेत नोंद त्याची करण्यात आलेली आहे. आतापर्यंत त्यांचे जबाब लिहून घेण्यात आलेले आहेत आणि त्यातली एक प्रमुख जी होती तिच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने सुद्धा या सगळ्याची माहिती दिली. पण तिने सांगितलेली एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते की तिला आणि तिच्या मैत्रिणीला पिवळ्या रंगाची गोळी दिली होती, म्हणजेच एक्स्टसी होतं ते, आणि ती गोळी घेतल्यानंतर धुंद चढते, मी आणि माझी मैत्रीण नाचत होतो आणि नंतर अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर ज्या वेळेला मी उठले त्यावेळेला मी थेट रुग्णालयात आहे हेच मला दिसलं आणि रुग्णालयात आल्यानंतर मी शुद्धीवरती आले. त्याच्यानंतरचं मला काहीही म्हणजे त्याच्या आधीचं मला काहीही आठवत नाही असं या मुलीकडनं सांगण्यात आलंय. त्याच्यामुळे अशा पार्टीजमध्ये हे ड्रग्ज नक्की कुठून येत आहेत, ते कोण आणतंय आणि ते भारतातनंच इकडे पाठवले जात आहेत का ते बाहेरच्या देशांमधनं भारतात आणले जात आहेत आणि मग डिस्ट्रीब्यूट केले जात आहेत, या गोष्टींचा तपास होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या गोष्टींवरती नियंत्रण आणणं हे त्याहून गरजेचं आहे. आणि ते का तर अशा पद्धतीनं तरुणांचा जीव जाणं एका पार्टीमुळे, त्याच्यातनं आपल्याला हे स्पष्ट होतं की सरकारला याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ड्रग्जवरती नियंत्रण आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.